नमस्कार. वयात आलेली मुलं आणि मुली हे स्वतःचं शरीर, त्या शरीरावर घातले जाणारे कपडे, त्या कपड्यांमधून दिसणारे शरीर, मेकअप, त्याच्या ॲक्सेसरीज म्हणजे गळ्यातले, कानातले, हातातले, दंडातले, पायातले शूज, या सर्व गोष्टी आणि शिवाय टॅटूज वगैरे इतर सर्व आता नवीन त्याच्यात ॲड झालेल्या गोष्टी, या सगळ्यात इतके का अडकलेले असतात बरं? सगळं महत्त्वाचं म्हणजे आपण पालक ज्याला महत्त्वाच्या गोष्टी समजतो, म्हणजे जर तुमचं शरीरावर इतकं प्रेम आहे तर तुम्ही चांगलं अन्न खायला पाहिजे, कचरा खाऊन चालणार नाही, त्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, उत्तम व्यायाम केला पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. हे सगळं बाजूला सोडून ही मुलं असं काहीतरी बॉडी डेकोरेशन करायचे विचित्र उद्योग का करत बसतात बरं? आणि त्याच्यात इतके अडकलेले असतात की त्यांना हेच भयंकर महत्त्वाचं वाटतं. काही मुलामुलींच्या बाबतीमध्ये तर स्वतःचे शरीर आणि ते कसं दिसतं आहे ह्याच्याबद्दलचं ऑब्सेशन हे अशा लेव्हलला पोचतं की बाकी सर्व गोष्टी बाजूला पाडतात आणि ते त्याच्यात अडकून पडलेले असतात. आणि तो आईवडिलांसाठी भयंकर डोकेदुखीचा विषय होऊन बसतो. हे काय आहे सगळं? पोरं हे काय करतायत आणि कसं करतायत? बरं, जी मुलं हे अजिबात करत नाहीत तर ती भयंकर गबाळी आहेत, अत्यंत भंगार दिसतात, किंवा हे काय ध्यान करून फिरतात, असं कुठं जातात का बाहेर, या लेव्हलच्या कॉमेंट्स पालकांना कराव्या लागतात. म्हणजे एका टोकाला कमालीचं दुर्लक्ष आणि दुसरीकडे कमालीची अति फोकस्ड ऑब्सेशनल काळजी, या दोन्ही टोकांमध्ये ही मुलं हलताना दिसतात. हे कुठून येतं आणि हे काय आहे? तर ह्याच्यावरचा उपाय शोधायच्या आधी हे काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा एक भाग लक्षात घ्या की आता आपण सगळ्यांनी भरपूर वेळ शिक्षण चालू करतो आहे. आपण पोरांचं 25-25, 26-26 वर्षाची होईपर्यंत पोरं शिकता आहेत. त्याच्यापुढे कधीतरी पैसे कमावणार आहेत, त्याच्यापुढे लग्न करणार आहेत, नाती जुळवणार आहेत. किती जणं लग्न करणार आहेत माहिती नाही, पण ॲटलिस्ट लॉंग टर्म रिलेशनशिप्स ज्याला आपण म्हणतो त्यानंतर चालू होणार आहेत. शरीर या रिलेशनशिप्ससाठी 12व्या-13व्या वर्षीच तयार होत आहे. रिसर्चमधनं आपल्याला असं दिसतंय, तुम्ही आजूबाजूला बघत असाल की मुलींच्या बाबतीमध्ये पाळी येण्याचं प्रमाण हे आता वयवर्ष 9 आणि 10 पर्यंत येऊन पोचलेलं आहे. 10व्या वर्षी, 11व्या वर्षी, 12व्या वर्षापर्यंत मेजॉरिटी मुलींच्या पाळ्या सुरू होऊन जातात. शास्त्र जरी सांगत असलं तरी 16 वर्षापर्यंत, 15 वर्षापर्यंत वाट बघा, किंवा जर 10च्या आत पाळी सुरू व्हायचे लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर काहीतरी उपाय करून ती पाळी थांबवा, कारण लवकर पाळी येण्याचे अनेक धोके असतात. तरीही या गोष्टी होताना दिसत आहेत. मुलांच्या बाबतीतही काही मुलं खूप लवकर वयात येतात. तो मुलांसाठीही धोक्याचा भाग आहे, कारण 10व्या आणि 11व्या वर्षी जर पोराला दाढीमिशी यायला लागली, आवाज फुटायला लागला, शरीर थोडं मस्क्युलर दिसायला लागलं, तर तेव्हा जरी ते त्या मुलाला छान वाटत असलं तरी त्यामुळे त्याची उंची अडकते. कारण ग्रोथ स्पर्ट हा जितका जास्त वेळ चालेल तितकी त्याची उंची वाढणार असते, तब्येत सुदृढ होणार असते. ते फटकन दिवाळीच्या फटाक्यासारखं एका क्षणात जर संपून गेलं, थोड्या वेळात संपून गेलं, तर ही मुलं छोटी राहतात. या सर्व काळज्या का महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी? कारण हे वय आहे जेव्हा स्वतःच्या शरीराबद्दल स्वतःला छान वाटणं आणि इतर लोकांच्या नजरेतून आपण कसे दिसतो आहोत हे महत्त्वाचं व्हायला लागतं. कारण पौगंडावस्थेचं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे की तुम्हाला समाजाबरोबर कनेक्ट करायचं आहे. कुटुंबाच्या परिघाबाहेर जाऊन जगाबरोबर कनेक्ट होणे आणि लाँग टर्म पार्टनर शोधणे हा पौगंडावस्थेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे त्यावेळच्या आपल्या समवयस्क लोकांना जे अट्रॅक्टिव्ह वाटतं त्या प्रकारे आपण झालं पाहिजे हा आग्रह आहे. हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आई वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं आहे, तुमच्या सुदृढ शरीराच्या, सुंदर शरीराच्या कल्पना काय आहेत, अट्रॅक्टिव्हनेसच्या कल्पना काय आहेत, यापेक्षा सुद्धा मला ज्या लोकांबरोबर संबंध प्रस्थापित करायचे आहेत, जिथून मला माझे फ्युचर मेट्स शोधायचे आहेत, ती माझ्या वयाची लोकं आहेत, माझ्यापेक्षा 1-2 वर्ष मागे पुढे असणारी लोकं आहेत. त्यांना काय आवडतं, त्यांच्या नजरेतून मी कसा दिसतो आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही सगळे कोणाकडे रोल मॉडेल म्हणून बघतो आहोत शरीर आणि सौंदर्याच्या दृष्टीने, त्या रोल मॉडेल्ससारखं मला बनायचं आहे.
त्यामुळे ते जे यूट्यूबवर दिसणारे किंवा त्यांच्या स्क्रीनवर येणारे, इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरनं दिसणारे, टी व्हीवर दिसणारे, मोठ्या स्क्रीनवर थिएटरमध्ये दिसणारी जी लोकं आहेत, ती जर माझ्या जनरेशनच्या लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटत असतील तर मी त्यांच्यासारखं दिसायचा प्रयत्न करणार आहे. बरं, गंमत अशी आहे की हजारातल्या 999 लोकांचं शरीर हे तसं कधीच होणार नाही. या लोकांची जी अलौकिक सौंदर्याची गिफ्ट त्यांना नेचरने दिलेली आहे आणि त्याच्यातले बरेचसे लोक हे 30शीत आणि 35शीत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष व्यायाम करून शरीर कमावलेलं आहे किंवा कमालीचा मेकअप, प्लास्टिक सर्जरीज करून ते तिथे स्क्रीनवर दिसत आहेत. ह्यातलं मुलांना काही माहिती नसतं किंवा माहिती असलं तरी त्यांचं त्या क्षणी त्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्यामुळे त्यांना या आयकॉन्सप्रमाणे दिसायचा ते प्रयत्न करत असतात. बरं, आपल्याला सर्वांना माहिती आहे, ॲडल्ट्सना माहिती आहे की सौंदर्याचा काही भाग हा निसर्गाकडून येतो, काही भाग हा काळजी घेऊन जोपासावा लागतो आणि बराचसा भाग हे तुम्ही कसे वावरता आहात त्या कॉन्फिडन्सवर दिसत असतो. आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन जिथे होतं आणि त्याला त्या प्रचंड मेकअप आणि एडिटिंग आणि लायटिंग आणि VFX आणि या सगळ्याची जोड मिळते, तेव्हा ते स्क्रीनवरची लोकं इतकी सुंदर दिसतात किंवा इतकं त्यांचं सौष्ठव जबरदस्त दिसतं. अहो, तशा प्रकारचं जर एखाद्या पुरुषाला शरीर बनवायचं असेल 10-10 वर्ष लागतात. आज गेलो जिममध्ये 2 वजनं घेतली आणि इकडची तिकडे केली जानेवारी महिन्यापुरती, म्हणजे फेब्रुवारीमध्ये माणूस पैलवान दिसत नाही. कारण आपल्याला हे सगळं माहिती आहे, आपण हे केलेलं आहे, आपण त्या वयातनं गेलेलो आहोत आणि विशेषतः सध्याच्या वयामध्ये आपण स्वतःची तब्येत सुधारायला आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नांना किती थोडं यश येतं आहे हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे खूप वेळ ताणावं लागणार आहे. पण मुलांना ह्याच्यापैकी कशाचंही भान नाही आहे. ही आपल्या दृष्टीने पालक म्हणून सर्वात त्रासदायक गोष्ट आहे. जेव्हा मुलं स्वतःच्या शरीराकडे असं वारंवार बघत असतात, ते विविध प्रकारे डेकोरेट करायचा प्रयत्न करत असतात किंवा त्यापेक्षाही त्रासदायक भाग जो पालकांच्या खिशाला आणि मनाला दोन्हीकडे चटका देऊन जातो, ते म्हणजे ब्रँड्सच्या मागे लागतात. की अत्यंत महागाचे कपडे, ॲक्सेसरीज, शूज या गोष्टी घेण्यावर मुलं आग्रह धरतात. आणि तुम्हाला माहिती असतं की हा साधा टी-शर्ट आहे, याच्यावर फक्त विशिष्ट लोगो लावलेले आहेत किंवा 4 वेगळी चित्र काढलेली आहेत किंवा त्यांच्या आवडत्या व्यक्तीचं त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे. मग तो फुटबॉलर असो, क्रिकेटर असो किंवा कोणीतरी पॉप आयकॉन असो, BTSचा कोणीतरी आयकॉन असो. साध्या 200-500 रुपयाच्या टी-शर्टची किंमत ही सगळी लेबल लागली आणि त्या ऑथेंटिक कंपनीकडनं ते आलं की 10-10 हजार होऊन बसते. आणि मुलांना तेच हवं असतं. तशाच प्रकारचे शूज हवे असतात, तशाच प्रकारच्या ॲक्सेसरीज हव्या असतात. आपल्याला तर ते कोण जंगकुक का कोण त्याची नावंसुद्धा माहिती नसतात, पण तो BTSचा कोणीतरी हिरो हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अगदी प्रभू श्रीराम होऊन बसलेला असतो. हे काय करतायत मुलं? त्याचं अगदी सरळ साधं शास्त्रीय उत्तर आहे. आपण जसे मोठ्या मोठ्या लोकांबरोबर असोसिएट व्हायचा प्रयत्न करतो, ज्याला ग्रेटनेस बाय असोसिएशन म्हणतात, तेच ही मुलं करायचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचं शरीर, स्वतःचा अट्रॅक्टिव्हनेस आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती म्हणजे वैयक्तिक आर्थिक परिस्थिती ह्याची यांना उत्तम जाणीव आहे. पण ती जी जाणीव आहे ती जरा निगेटिव्ह आहे. आपण ना इतके सुंदर आहोत, ना इतके सुदृढ आहोत, ना इतके फेमस आहोत, ना आपल्याकडे तितके पैसे आहेत. त्यामुळे माझ्या हिरोसारखं मी असावं, माझ्या हिरोशी माझं काहीतरी कनेक्शन राहावं, तर ते कनेक्शन म्हणजे हे ब्रँडेड मर्चंटाईज असतं. आणि ज्या व्यक्तीकडे हा ब्रँडेड मर्चंटाईज, तो त्या हिरोच्या जास्त जवळ, तो त्या हिरोईनच्या जास्त जवळ, म्हणून मुलांना त्यांच्यासारखं दिसण्याची आणि त्यांची नावं स्वतःच्या अंगावर लावायची ही धडपड चालू असते. तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी 5-7 हजार रुपये खर्च करून घ्यायचा हा टी-शर्ट आहे आणि त्याचे काय ते रंग, काय ते त्याचं डिझाईन, काय त्याच्यावर 1760 कंपन्यांचे लोगो, काय ते पाठीवर लिहिलेलं एक नाव आणि नंबर, आणि ह्याच्यासाठी एवढे पैसे खर्च करायचे, काय ध्यान दिसतंय ते? तुमच्या आणि माझ्या नजरेतून ते ध्यानच आहे, 100% मान्य. पण पुन्हा एकदा पहिला मुद्दा,
आपल्या वयाच्या लोकांच्या नजरेतून आपण कसं दिसतो आहोत याकडे मुलांचं लक्ष आहे. आईबापांच्या नजरेतून आपण कसे दिसतो आहोत याच्याशी त्यांना दमडीचं घेणं नाही आहे. त्यामुळे त्या जनरेशनचे आयकॉन्स, त्या जनरेशनचे हिरो हिरोईन्स ह्यांच्याप्रमाणे ते दिसायचा प्रयत्न करत आहेत. त्यांची नावं आणि त्यांचे ब्रँड्स स्वतःच्या अंगावर घालायचा प्रयत्न करत आहेत. हे असोसिएशननी ग्रेटनेस मिळवायचा प्रयत्न करत आहेत. ह्याच्यावर तुम्ही टीका केलीत, ह्याच्याबद्दल वाईट साईड बोललात, वारंवार त्या फक्त पैशांबद्दल बोललात, तर पुन्हा एकदा आईबापांना ह्यातलं काही कळत नाही, हे भयंकर ट्रॅड आहेत, असलं काहीतरी तुम्हाला नाव लावून पोरं दुर्लक्षित करणार आहेत. म्हणजे त्यांना वाटेल तितके पैसे द्यायचे का, वाटेल तसे कपडे घालू द्यायचे का, शरीरं उघडी टाकू द्यायची का? तर नाही. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जे काही योग्य वाटत असेल, तुमच्या घराला आणि तुमच्या संस्कृतीला जे काय तुम्हाला योग्य वाटत असेल तशाच प्रकारचे कपडे त्यांना घेऊ द्या, त्याचा आग्रह धरा. पण हे जे तू घालतो आहे हे घाण आहे, हा वाक्प्रचार पुन्हा एकदा टाळावा लागणार आहे. मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कमालीचे निगेटिव्ह शब्द वापरणारी व्यक्ती ही आपल्या मनात दुरावते. मग त्या व्यक्तीकडून येणारा संदेश आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपण तो ब्लॉक करून ठेवतो. त्याच्यामुळे हे असले भूतं करण्यापेक्षा जरा व्यायामशाळेमध्ये जा, ती बघ ढेरी केवढी सुटली आहे, केवढी ढम्माढोल झाली आहेस, कशी झाली आहेस, ते तोंडावर काळे डाग आलेले आहेत, अरे तू आरशात बघितलं आहेस का त्या पिंपलनी चेहऱ्याचं नुसता मंगळाचा सरफेस होऊन बसलेला आहे. या शब्दांचा मुलांना काहीही उपयोग होत नाही. त्याचं सरळ साधं कारण असं आहे की तुम्ही जे सांगतात ना ते त्यांना ऑलरेडी माहिती आहे. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि तो त्यांच्याच्याने सुटत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा त्या प्रॉब्लेमबद्दलच बोलून आणि तो जास्त जास्त वाईट शब्दामध्ये त्यांना सांगून काहीही होणार नाही. उलट अशा प्रकारचा वाईट निरोप आणलेल्या व्यक्तीवरच त्यांचा तो राग निघणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटत आहेत त्या तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला अरेंज कराव्या लागणार आहेत. म्हणजे मूल 4 वेळा पाणी पिईल ह्याची तुम्हाला सोय करावी लागणार आहे. तुम्हाला त्यांच्यापर्यंत ते पाणी घेऊन जावं लागणार आहे. तुम्ही जे ते त्यांच्या रूममध्ये चक्रा मारता तेव्हा फक्त तिथे नेऊन एक पाण्याचा ग्लास ठेवावा लागणार आहे की अरे तू विसरलास बहुतेक, पाणी पिऊन टाक बरं, म्हणून तो तिथे ठेवून निघून जावं लागणार आहे. घरामध्ये बनणारं जेवण हे योग्य आणि पौष्टिक असेल ह्याची तुम्हाला खात्री घ्यावी लागणार आहे. ज्याला आपण जंक म्हणतो आहोत त्या गोष्टी घरामध्येच नसतील ह्याची काळजी घ्यावी लागणार आहे. फक्त आजी आजोबांना लागतात म्हणून लाडू, म्हणून जर तुम्ही ते अतिसाखरेचे लाडू तिथे ठेवणार असाल आणि घरातल्या मुलांनी त्याला हात लावू नये असा अपेक्षा बाळगणार असाल तर असं नाही होणार आहे. त्याच्यामुळे जे चुकीचं अन्न आहे ते तुमच्या घरामध्येच ठेवायचं नाही आहे. तुम्ही मोठी माणसं जर रोज व्यायाम करताना दिसणार असाल तर मुलांना कुठेतरी ते प्रोत्साहन मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसं अन्न खाता आहात, तुम्ही व्यायाम करता आहात की नाही करता आहात, तुम्ही स्वतःच्या शरीराची किती काळजी घेताना दिसता आहात हे मुलांच्या डोळ्यासमोर असण्याची गरज आहे. मुलं कदाचित ते दाखवणार नाहीत पण त्यांचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. आणि शेवटचा आणि पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलांबद्दल अतिरेकी वाईट शब्द वापरून त्यांच्याशी बोलायचं नाही आहे. यावेळेचा मुद्दा हा आहे की मुलांशी बोलताना स्वतःच्या शरीराबद्दल वाईट बोलायचं नाही आहे. की मी जर तुझ्या वयाच्या असताना ही काळजी घेतली असती तर मी आज वेगळा झालो असतो किंवा झाली असते. हे जर तुम्ही तोंडातून काढलं तर मुलांना स्वतःचं भवितव्य दिसायला लागतं. कारण त्यांनी जरी उघड उघड कबूल केलं नसलं तरी त्यांना माहिती असतं की आपण आपल्या आईवडिलांच्या रस्त्यावर चाललेलो आहोत आणि हे असं तर मला अजिबात व्हायचं नाही आहे. या भीतीने मुलं अजून दुरावतात. त्यामुळे दरवेळी स्वतःचं उदाहरण देणं याचा काहीही उपयोग होत नाही. याचं महत्त्वाचं कारण त्यांच्यासमोरची उदाहरणं हे त्यांचे हिरो आहेत, तुम्ही आणि मी नाही. त्यामुळे आपण ॲक्शनमध्ये हिरो बनूया. शब्दामध्ये आणि दिसण्यामध्ये हिरो त्यांनी ऑलरेडी शोधून काढलेले आहेत. त्यामुळे आपण घरी कसे वागतो आहोत, स्वतःच्या शरीराबद्दल कसे बोलतो आहोत, इतकं बोलतो आहोत का ते बोलायचीही आपल्याला गरज वाटत नाही आहे, आपण शरीरापेक्षा कामाबद्दल जास्त बोलतो आहोत, हे मुलांना अनुभवाने समजू द्या. प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट ही बडबड करूनच सांगायची गरज नसते. त्यामुळे या वयातली मुलं ही स्वतःच्या शरीराबद्दल कमालीची जागरूक
हा शब्द कदाचित चुकीचा आहे, पण सेन्सिटिव्ह असतात हे लक्षात ठेवा. त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटणाऱ्या शरीरावरच्या गोष्टी, ॲक्सेसरीज आणि हिरोज हे तुमच्या माझ्यापेक्षा खूप वेगळे आहेत. ते बदलणार नाहीत. आपण त्या वयात होतो तेव्हा आपले हिरो आपल्या आईवडिलांनाही आवडलेले नव्हते आणि हे पिढ्यानुपिढ्या चालू राहणार आहे ह्याचं भान ठेवा. आणि शब्द वापरताना त्यांच्या शरीराबद्दल आणि स्वतःच्या शरीराबद्दलही कमालीचं निगेटिव्ह बोलणं टाळा. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एवढ्या करा आणि त्यांची ती जी काय बॉडी इमेज आहे ना, ती आपण सुधरू शकत नाही, पण निदान यापेक्षा जास्त बिघडणार नाही आणि आपला त्यांना या विषयात आधार राहील ह्याची त्यांना हळूहळू खात्री पटेल. एक एक खडा टाकत राहिला तर पाणी कधीतरी वर येईल, पण लगेच मी हा खडा टाकला आणि कुठे आहे पाणी अशी घाई करू नका. मराठीत ज्याला आपण म्हणतो की पी हळद आणि हो गोरी, अशा प्रकारची घाई करायची नाही आहे. मूल लहान असल्यापासूनच या प्रकारची वर्तणूक ठेवायची आहे आणि त्याचा उपयोग होणार आहे त्यांनाही आणि आपल्यालाही.